इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास क्रमांक 4 दिशा आणि नकाशा। या घटकात आपण दिशा कशा ओळखायच्या हे शिकणार आहोत। खालील चित्र पहा व निरीक्षण करा। या चित्रात मुले एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत। त्यांच्या वर्गात भिंतीवर दिशांची नावे लेखन केली आहेत। त्यांच्या बाई त्यांना दिशा कशा ओळखाव्यात याविषयी माहिती देत आहेत। शाळेतील बाईंनी मुलांना पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांचा परिचय करून दिला। दिशा नेमक्या कशा ओळखायच्या? चला आपण दिशा कशा ठरवतात याची माहिती घेऊया। या बाजूला सूर्य उगवत आहे। ज्या बाजूला सूर्य उगवतो त्या बाजूला पूर्व दिशा म्हणतात। या बाजूला सूर्य मावळत आहे। ज्या बाजूला सूर्य मावळतो त्या बाजूला पश्चिम दिशा म्हणतात। म्हणजेच सूर्य उगवतो ती पूर्व दिशा, व ज्या बाजूला सूर्य मावळतो ती पश्चिम दिशा असते। यश सूर्य उगवणाऱ्या दिशेकडे तोंड करून उभा आहे। तो दिशा कशा सांगेल ते पाहूया। माझ्या समोर सूर्य उगवत आहे म्हणजे ही पूर्व दिशा। माझ्या पाठीमागे सूर्य मावळतो म्हणजे ती पश्चिम दिशा। माझ्या डावीकडील दिशा उत्तर दिशा असेल तर माझ्या उजवीकडील दिशा दक्षिण दिशा असेल। म्हणजेच सूर्य उगवतो त्या बाजूला आपण तोंड करून उभे राहिल्यास ती पूर्व दिशा असते। आपल्या पाठीमागची दिशा ही पश्चिम दिशा असते। आपल्या उजव्या हाताकडील दिशा ही दक्षिण दिशा असते तर आपल्या डावीकडील दिशा ही उत्तर दिशा असते। नकाशातल्या दिशा कशा वाचतात ते पाहूया। नकाशाकडे तोंड करून उभे राहिल्यास दिशा अशा वाचतात। आपल्या उजवीकडे पूर्व दिशा असते। आपल्या डावीकडे पश्चिम दिशा असते। आपल्या डोक्याच्या बाजूला वरती उत्तर दिशा असते। तर खाली पायाकडची दिशा दक्षिण दिशा असते।
नकाशाचे वाचन कसे करतात ते आता आपण पाहूया. आपण नकाशाकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या उजवीकडील दिशा ही पूर्व दिशा असते, आपल्या डावीकडील दिशा ही पश्चिम दिशा असते, आपल्या डोक्याकडील दिशा ही उत्तर दिशा असते, तर आपल्या पायाकडील दिशा ही दक्षिण दिशा असते. नकाशा वाचनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नकाशातील सूची. नकाशातील सूचीमुळे आपणास नकाशात विविध गोष्टी शोधणे सोपे जाते. या ठिकाणी आपल्याला राज्याच्या सीमा, जिल्ह्याच्या सीमा, राज्याची राजधानी, राज्याची उपराजधानी आणि आपला जिल्हा ह्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या नकाशात या सूचीमुळे पटकन ओळखता येणार आहेत. आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची ओळख. नकाशातील दिशा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आपल्या नाशिक जिल्ह्याच्या नकाशातील तालुक्यांचे वाचन करूया. सुरगाणा, कळवण, सटाणा, बागलाण, मालेगाव, देवळा, चांदवड, येवला, निफाड, सिन्नर, नाशिक, इगतपुरी, नांदगाव, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर,